सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ अशी लढत झाली। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळी करण्यात आली। सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला। उत्तरार्धात सामन्याच्या 51व्या मिनिटाला शुभम जाधवच्या पासवर रोहित भोसले याने गोल करत वाघाची तालीम मंडळाला आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 80व्या मिनिटाला डी बाहेरून जोरदार फटका मारत शुभम जाधव याने दुसऱ्या वैयक्तिक आणि संघासाठी दुसरा गोल नोंदवत आघाडी आणखी भक्कम केली। बालगोपाल तालीम मंडळाला अखेरपर्यंत एकही गोल नोंदवता आला नाही। उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या विजयात 2 गोल नोंदवणाऱ्या शुभम जाधवसह नयन सूर्यवंशी, स्वराज पाटील, तुषार पुनाळकर, मयूर कदम यांचे योगदान राहिलं। बालगोपालकडून ऋतुराज पाटील, सागर पोवार, रोहित कुरणे, प्रथमेश जाधव यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। उत्तरेश्वर वाघाची तालीम मंडळाचा यशराज नलावडे हा सामनावीर ठरला। सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत उद्या दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ अशी लढत होणार आहे।